फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन ब्लॉग म्हणजे बघत राहा. आणि कसे वाटतात ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगत जा. तर बघा, इथे खूपच जोराचा पाऊस आला होता आणि आईचं चाललं होतं बाहेर जायचं गॅलरीत, पण जाऊन देत नव्हती का तर पावसात भिजेल म्हणून. पण तो ऐकतो का? हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर बघा कसला पाऊस सुरू झाला आहे आता उन्हाळ्यात आणि आईसची नसती म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ काढते. चला तर मग. किती जोराचा पाऊस आहे. पाणी पण वाहतंय, म्हणजे पावसाळ्यात जसा पाऊस होतो ना सेम तसंच आहे. खूपच जोराचा पाऊस आहे. तिथलं मोगऱ्याचं झाड मी उचलून ठेवलं इकडं, का तर ते पूर्ण असं फुटलं होतं आणि वाऱ्याने पूर्ण असं वाकलंच होतं, म्हणून म्हटलं तुटून जाण्यापेक्षा इकडं उचलून ठेवलं. आणि ह्याचं चाललं होतं त्याच्यासोबत खेळणं. बाळा खाली पडल, ते पिलू खाली पडल. आणि ह्याचं चाललं होतं खेळणं पावसात, पण घसरायची भीती वाटत होती, पण ऐकतो काय. लाईट पण गेली. जसा पाऊस सुरू झाला लगेच लाईट पण गेली. आणि कसा पाऊस आहे बघितलं ना. आता उन्हाळ्यात सुद्धा पाऊस, पावसाळ्यात सुद्धा पाऊस, पाऊसच पाऊस. असं बघा काय खेळणं चाललंय पाण्यात. काय करतो तू? काय खेळतो पावसात? पडल पिलू ते खाली. आणि तू घसरशील की पाण्यात? फरशीवरती घसरशील पिलू, पडशील तू, लागल तुला. तुझ्या फ्रेंडला सांग ना कसा जोराचा पाऊस आलाय. आणि काय रे ते कसली लाईट लागते, काय म्हणतात त्याला? बंद आणि चालू होती. कसली लाईट आहे ती? काय म्हणतात त्याला? ती वीज म्हणतात वय. अंश कसा घाबरतो त्या वीजला ना. बघा किती जोराचा पाऊस चाललाय. हा बघितलं का, पूर्ण पाणी वाहते. बापरे, उन्हाळ्यातला हा पाऊस कसला जवळ. बापरे. सकाळीच गॅलरी धुवून काढलेली, पावसामुळे परत कशी झाली, माती माती झाली. त्याचं चाललंय खेळणं. पावसातच बसलाय, त्याला म्हणते उठ तर. बाळा थंडी वाजेल तुला, आजारी पडशील, ताप येईल तुला. कसला जोराचा पाऊस चाललाय का नाही. आता उन्हाळ्यातच एवढा पाऊस पडला, आता पावसाळ्यात पाऊस पडेल का काय माहिती नाही. तर शेतकऱ्यांचं कितीच अवघड आहे का नाही. पावसाळ्यात पाऊस पडतो की नाही माहीत नाही, आणि आत्ता पाऊस पडतो तर काय उपयोग पण नाही उन्हाळ्यात पाऊस पडून. बघा ते शेतात पाणी साचलंय, दिसत असेल तुम्हाला. काय करतोय तू? पाण्यात खेळतो. तू आजारी पडल्यावरती पाण्यात गाडी खेळतो आणि तू आजारी पडल्यावर मग काय करायचं? हा
मग डॉक्टर काय करतात हाताला? सलाईन लावतात ना? आणि मग पाण्यात खेळायचं का? हा? डॉक्टर सलाईन लावतात तरी पाण्यात खेळायचं का? मोठं इंजेक्शन देतात की नाही डॉक्टर तुला? पिल्लू, ए पिल्लू, अंश संग बोलतीये मी. अंश कुठे? कोण येत अंश? ए अंश, शी घाण येते. बघ कसं पाणी पडते वरनं. चला तर मग आता चांगली गरम गरम भजी करूयात आपण. अंशा काय खायचं? अंश काय मॅगी खातो या पावसात? मस्तपैकी आपण गरमागरम भजी खाऊ की? बटाट्याची भजी, कांदा भजी. हो, अंशची तर फेवरेट मॅगी आहे. चला मस्तपैकी आपण कांदा भजी, बटाट्याची भजी करूयात. बघितलं का कसा पाऊस आहे? तर चला मग कांदा भजी वगैरे बटाटा भजीची रेसिपी करूयात आणि तुमच्यासोबत शेअर करते कशी बनवते. चला तर मग. बघा असे बटाट्याची साले काढून घेतलेले आहेत आणि आता चांगले असे बटाटे खिसते आणि मस्तपैकी बटाट्याची भजी करणार आहे. लाईट गेली आहे, नाहीतर अंधार पडतोय पूर्ण. चला तर मग मी पटपट करते आणि चला तर मग सगळी बटाट्याची भजी, कांदा भजी खायला या. हे बघा असे चकल्या करून घेतलेल्या आहेत. चला तर मग आता बेसन पीठ आणि त्यामध्ये हे करते. चला बघा बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडासा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, मीठ आणि लाल तिखट घेतलेला आहे, आले लसणाची पेस्ट, कांदा लसूण मसाला थोडासा टाकलेला आहे. आता लाईट नाहीये ना, तर हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे बारीक करून खूप छान असं केलं असतं. पण ठीक आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. तर हे अशा प्रकारे मी घेतलेलं आहे आणि आता मी करणार आहे. तर कशी करते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर. ह्याला खायची होती मॅगी, तर बघा अंशला मॅगी दिलेली आहे. बस अंश तर मांडी घालून बस. तर बघा मॅगी करून दिलेली आहे. त्याला म्हणलं मॅगी खा, पण आता बघा तो चमचा नको, त्याचा हा आवडता चमचा आहे, तर त्याला त्याच चमच्याने मॅगी खायची असते. अंशचा फेवरेट आहे. कोणता चमचा फेवरेट आहे? ग्रे. तो नाही आहे फेवरेट, तो नाही आवडत त्याला. ग्रे चमचा आवडतो. तो गरम तर हाय आणि गरम नाही. आणि कशी आहे मॅगी? छान. अंश यम्मी मॅगी आहे का? हा, तो नाही फेवरेट ना. बघा अंश तर मॅगी खाणं चाललंय, तर मग म्हटलं चला आता तोपर्यंत मी भजी करते. असं पीठ घेतलेलं आहे आणि हे असे बटाट्याचे काप करून घेतलेले आहे. लय जाड पण नाही, लय पातळ पण नाही. तेल गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये आता एक एक सोडून घेते, पटपट पटपट करते. हे बघा अशा प्रकारे कांद्याची भजी, बटाट्याची भजी अशी चिरून झालेली, हे तळून झालेले आहेत. आणि हे बघा मिरची पण तळलेली आहेत थोडंसं तेलामध्ये. लाल मिरची पण टाकलेली आहे मी. काहीतरी वेगळं आणि खूप दिवसांनी भजी बनवलेत. मला पण एवढी जमत नाहीत, पण कसे आलेत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण असंच काय पण तळून खाता का नाही खात ते पण कमेंटमध्ये सांगा. कसे झालेत बटाटा भजी, कांदा भजी, मिरची? तुम्ही पण पावसात असंच खाता का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चलिया आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.